प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये रमाकांत राजेशिर्के यांची आता एंट्री होणार आहे आणि रमाकांत राजेशिर्के यांच्या एंट्रीने मालिकेतली सगळी समीकरणं अचानकपणे बदलताना आपल्याला दिसणार आहेत. हो प्रेक्षकांनो, ही समीकरणं अगदी वेगळ्याच आता वळणावरती बदलत दिसतात. एक वेगळ्याच वळणावरती आता मात्र मालिका जाणार आहे. या सगळ्यामुळे आणि आता रमाकांत राजेशिर्के यांच्या एंट्रीमुळे अर्णव आणि अंजली या दोघांच्या मधले तर आता दुरावे दूर होणारच आहेत. पण आता अर्णवच्या मनामध्ये असलेला आपल्या वडिलांबद्दलचा राग एका झटक्यात कमी होणार आहे, ज्या वेळेला अनेक गोष्टींची आता उत्तरं मिळणार आहेत. मुळातच आता रमाकांत राजेशिर्के हे इतक्या वर्षाने ईश्वरीला भेटणं हा काही संकेत नाहीये, तर आता ही गोष्ट एका कारणासाठी घडले. रमाकांत राजेशिर्के वल्लरीचं आता मात्र प्रॉपर्टीचं भांडं फोडण्यासाठी आलेत. मुळातच रमाकांत राजेशिर्के यांना वल्लरी वेगळ्या मार्गाने आपल्या नावावरती प्रॉपर्टी करून घेते आहे हे समजलंय. नक्की काय घडलंय सगळं पाहू. इकडे आता रामनवमीच्या दिवशी ईश्वरीला मंदिरात जायचं असतं, पण त्याआधी ईश्वरी अर्णवला सांगायला लागते. मुळातच आता इकडे हा राजेश खरं बोलतोय खोटं बोलतोय, हा नक्की काय करतोय हे जर का आपल्याला या सगळ्यामध्ये आता शोधायचं असेल ना, तर मात्र आपल्याला एक नाटक करायला लागेल. मुळातच त्याचा जो मोबाईल आहे ना, जो आत्ता मोबाईल इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर देऊन गेलेत, त्या मोबाईलला आता तुम्ही कॉल करायचा वेगळ्या सिमने, आणि जर कॉल उचलला तर तो नाटक करतोय असं म्हटल्यावरती मग आता ईश्वरी सांगायला लागते. आणि मग आपण अंजलीताईंचे डोळे आता एका झटक्यात उघडू शकतो की हा किती नाटक करतोय आणि हा कशा प्रकारे आपल्या सगळ्यांना फसवतोय. यावरती मग आता अर्णव म्हणतोय ठीक आहे. अर्णव एक वेगळं सिम आपल्या मोबाईलमध्ये टाकतोय. इकडे आता पूजा करत आहे ईश्वरी. रामनवमीचं पूजन चालू आहे आणि त्याच वेळेला मुद्दामच मात्र आता इकडे फोन करत आहे तो म्हणजे अर्णव. आणि त्यावेळेला रिंग वाजते. रिंग वाजल्यावरती राजेश इकडे चलबिचल झालाय आणि चलबिचल झालेल्या राजेशकडे मात्र आता इकडे ईश्वरीने पाहिलेलं आहे. काहीतरी याला मोबाईलची रिंग ऐकल्यावरती हा थोडासा गडबडलाय हे तिच्या लक्षामध्ये आल्यावरती लगेचच आता मात्र ती या सगळ्यामध्ये मागे वळून पाहते. आणि तोपर्यंत इकडे आता अर्णव कॉल करतोय. इकडे तोपर्यंत फोन चार्जिंगला ठेवलेला आहे. फोन वाजतोय आणि त्याच वेळेला मग आता पटकन राजेश जाणार, पण त्याच्या लक्षात आले की नाही, अचानकपणे आपण कॉल उचलायचा नाहीये. आणि त्यानंतर तो आता कॉल उचलत नाहीये. या मात्र आता अर्णव सांगतोय काय ग, आपला डाव तर आता फेल गेलेला आहे. मुळातच या सगळ्यामध्ये त्यांनी आता कॉलच उचललेला नाहीये. त्यावरती ईश्वरी सांगायला लागते नाही, मी खरं सांगू का, तर आता ज्या वेळेला ती रिंग वाजली ना, थोड्या वेळासाठी तो आता हल्ला होता आणि पटकनची ती त्याची रिॲक्शन होती आणि हीच रिॲक्शन खरी. पण थोड्या वेळानंतर तो अचानकपणे थांबला आणि त्यानंतर मग आता तो काहीच बोलला नाही. त्यामुळे त्याच्या थोड्या वेळानंतर त्यांनी विचार केला असेल की आत्ता जर का मी तिकडे गेलो तर मात्र मोठा प्रॉब्लेम होईल, आणि म्हणून कदाचित तो आता तिकडे गेला नसेल. कळतंय का तुम्हाला सर? नाही, माझ्या लक्षात आलंय की आपण जो काही खेळ खेळला ना, त्याचा कुठेतरी आपल्याला फायदा झालेला आहे. आपल्या आता लक्षामध्ये एक गोष्ट यायला पाहिजे की हा खरंच तोच आहे आणि त्याचा आता आपल्याला पर्दाफाश करायची वेळ आलेली आहे. असं म्हटल्यावरती मग आता अर्णव म्हणतो तुला 100% खात्री आहे का? यावरती ती सांगायला लागते हो, मला 100% खात्री आहे. काहीही झालं तरी हा तोच आहे आणि तोच माणूस आता आपल्याला म्हणजे फसवतोय. आता आपण त्याला पकडण्यासाठी पुढचं काम करायलाच पाहिजे. आणि त्यानंतर ईश्वरी सांगते एक गोष्ट तर लक्षात आलेली आहे. आपल्या लक्षात आली असली तरी अंजलीताईंना आपण इतक्यात दाखवू देऊ शकत नाही आहोत ना. मग आता एक काम करायचं, त्याला जर का अडकवायचं असेल तर पुढची गोष्ट करावी लागेल. त्यावरती अर्णव म्हणतो काय? ईश्वरी सांगते मी मंदिरामधून जाऊन आले ना की सगळं सांगेन. आणि त्यानंतर ती सांगते की सर तुम्ही पण चला ना मंदिरामध्ये. त्यावरती अर्णव म्हणतो नको, तू एकटीच जाऊन ये. यावरती ती सांगते पण रामनवमीचं पूजन करायचंय तर. यावरती अर्णव म्हणतो ठीक आहे चल. मग अर्णव आणि ईश्वरी दोघ जण मंदिरात जायला निघालेत. पण प्रेक्षकांनो, इकडे वल्लरीचं नाटक आता खूप महत्वाचं बाकी आहे. इकडे ज्या वेळेला लग्न पोस्टपोन करण्याच्या गोष्टी इकडे आकाशला करती आहे, त्याच वेळेला तिच्या डोक्यात अजून पण गोष्टी चालल्यात. मुळातच या सगळ्यामध्ये तिला आता नम्रतासोबत आकाशचं लग्न तर लावून द्यायचं नाहीच आहे, पण तिच्या डोक्यामध्ये अजून काही गोष्टी आहेत. मुळातच या राजेशची स्मृती आता गेलेली आहे. याच गोष्टीचा फायदा घेत ती आता विचार करते की काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये राजेशची स्मृती गेलेली आहे याच गोष्टीचा फायदा करून घेत या सगळ्यामध्ये आता इकडे प्रॉपर्टी माझ्या नावावरती करून घेते आहे.
याच्या दोन गोष्टी आपल्याला समजतील. एक म्हणजे खरंच हा राजेशची नक्कीच या राजेशची आता इकडे स्मृती गेले की नाही गेले, आणि त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांना भांडत बसू दे, आणि आता प्रॉपर्टीचा विषय जर का थंडा पडलाय तर आता या प्रॉपर्टीला मी या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये प्रॉपर्टीला आता काहीही झालं तरी आपल्याच नावावरती करून घेणार. आणि तिने आता चुकीच्या मार्गाने ही प्रॉपर्टी आपल्या नावावरती करण्यासाठी साम दाम दंड भेद या सगळ्याचा वापर करत खूप मोठा आता मात्र निर्णय घेतलेला आहे. आणि त्यानंतर ती वकिलांना भेटून त्यांना 4 पैसे जाऊन प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून घेण्याचा प्रयत्न करते आहे. सात्विका फॅशन हे सगळं सगळं आपल्या नावावरती करून घेण्याचं तिचं चाललेलं आहे. बरं, तो ईश्वरी मात्र आता आलेली आहे ती म्हणजे इकडे मंदिरामध्ये. ज्या वेळेला ईश्वरी मंदिरामध्ये येते आणि त्यावेळेला आपण तर पाहिले की तिने रमाकांत राजेशिर्के यांची भेट झालेली आहे. आणि त्यानंतर मग आता ती त्यांना सांगते की मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय का. यावरती ते म्हणतात, हे बघ, काही झालं तरी सुद्धा आपण आता या सगळ्यामध्ये एकमेकांच्या समोर आता येतच असतो. जगामध्ये अनेक माणसं असतात आणि त्यामुळे एकमेकांच्या समोर आल्यावरती ओळखीचं वाटणं आता ही साहजिकच गोष्ट आहे. असं म्हटल्यावरती ईश्वरी सांगते, नाही पण मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय. यावरती जाता जाता मात्र आता रमाकांत राजेशिर्के ईश्वरीच्या हातामध्ये असं काहीतरी देतात की ज्यानंतर ईश्वरी मात्र आता चपापते आणि ती त्यांचा मागोवा काढण्याचा प्रयत्न करते. पण तोपर्यंत रमाकांत राजेशिर्के या सगळ्यामध्ये आता मात्र तिकडून निघून गेलेले असतात. ज्या वेळेला रमाकांत राजेशिर्के तिकडून निघून जातात आणि त्याच वेळेला मग आता इकडे ईश्वरी त्यांना शोधतीये आणि ती आता बाबा म्हणजे आत्ता तर मी अर्णवच्या बाबांना पाहिलं का असं आता विचार करते आहे. पण त्याच वेळेला त्यांनी हातामध्ये दिलेली ती चिठ्ठी मात्र आता ती आपल्या हातामध्ये घेते आणि आपल्या हातामध्ये ती चिठ्ठी घेऊन ती ज्या वेळेला वाचत बसलेली आहे आणि त्याच वेळेला अचानकपणे तिच्या लक्षात गोष्ट आणि ती अर्णवला कॉल करते. अर्णवला कॉल करून, अर्णव सर पटकन तुम्ही आत या, कारण अर्णव आता इकडे बाहेरच उभा आहे. अर्णव आता मंदिराच्या इथे उभा आहे, गाडी घेऊन गेलेला आहे. आणि त्यानंतर मग आता अर्णवला ती कॉल करते की अर्णव सर कुठे आहात तुम्ही, लवकरात लवकर आलास तर बरं होईल. इकडे आता मला अशी एक व्यक्ती भेटलेली आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला सुद्धा भेटायला आवडेल. यावरती आता अर्णव म्हणतोय काय झालंय. त्यावरती ईश्वरी म्हणते लवकरात लवकर या. पण तोपर्यंत ती व्यक्ती निघून गेलेली असते, म्हणजे बाबा निघून गेलेले असतात. त्यानंतर ईश्वरी मात्र आता इकडे अर्णवला सांगायचा प्रयत्न करते, अर्णव सर मी कुणाला पाहिलं माहितीये का तुम्हाला. यावरती अर्णव म्हणतो कुणाला पाहिलं. आणि त्यावरती ईश्वरी सांगायला लागते, खरं सांगायचं तर आता मी इकडे तुमचे बाबा रमाकांत राजेशिर्के यांना भेटले. आता मात्र अर्णव चिडलाय आणि त्यावरती तो म्हणतो काय बोलतेस तू. यावरती ईश्वरी म्हणते आणि त्यांनी आता आता माझ्या हातामध्ये एक चिठ्ठी देऊन गेलेत. यावरती अर्णव आता सांगतोय चिठ्ठी, कसली चिठ्ठी. त्यावर आणि त्यानंतर ती आता चिठ्ठी दाखवते. ज्या वेळेला ईश्वरीने चिठ्ठी दाखवली त्यावेळेला खऱ्या अर्थाने मोठा धमाका झालेला आहे. आणि ज्या वेळेला ती चिठ्ठी अर्णवने वाचले त्याला तर खूपच मोठा धक्का बसलेला आहे. आणि त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं आहे की मुळातच या सगळ्यामध्ये तुमच्या प्रॉपर्टीवरती डल्ला टाकणारी व्यक्ती याच घरात राहते आहे आणि ती व्यक्ती म्हणजे वल्लरी आपल्या नावावरती प्रॉपर्टी करून घेत आहे. हे वाचल्यावरती मात्र आता अर्णवला धक्का बसलेला. आणि त्यानंतर मग आता ईश्वरी सांगते ते तुमचे बाबा होते, यासाठी अजून कोणता वेगळा सबूत आपल्याला हवे असं मला वाटत नाहीये. आणि त्यासाठी आपण आता एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे त्याच मंदिरात त्यांना शोधणं. यावरती अर्णव चिडलाय आणि अजिबात नाही, मी कुठेही येणार नाहीये, त्या माणसाचं नाव सुद्धा माझ्यासमोर नको आहे. असं म्हटल्यावरती ईश्वरी मात्र चिडले, नाही तुम्हाला यावंच लागेल. ज्या वेळेला मंदिरामध्ये याल त्यावेळेला सत्य अजून काहीतरी असतील हे तुमच्या लक्षात येईल. आणि मात्र ईश्वरी हट्टाला पेटलेली आहे. आणि हट्टाला पेटलेली ईश्वरी मात्र आता अर्णवला घेऊन मंदिरात जाऊन बाबांचा शोध घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि ते फक्त एका गोष्टीसाठी, आणि ते म्हणजे वल्लरीचा पर्दाफाश करण्यासाठी. नालायक वल्लरीने आत्तापर्यंत जे काही कारस्थानं केलेली आहेत ती कारस्थानं आता मात्र उघडकीला येण्याची वेळ आली आणि तिचा पर्दाफाश झालाय. ज्या वेळेला बाबा घरी आले आणि ते घरी आल्यावरती मुळातच या सगळ्यामध्ये हीच आपल्या कुटुंबाला लागलेली कीड आहे. आणि इतकंच नाहीये
तर आता राजेश सारख्या नालायक माणसाला मदत करणारी सुद्धा हीच आहे. आपल्या घरामधल्या प्रॉपर्टी हडप करायला बसलेली पण हीच आहे. आणि इतकंच नाही आहे तर भूतकाळामध्ये आता जे काही प्रकार घडला, सात्विकाने आत्महत्या केली त्यासाठी सुद्धा जबाबदार हीच आहे. बाबांनी केलेला हा खुलासा अर्णवसाठी खूप महत्त्वाचा ठरलेला आहे आणि अर्णव या सगळ्यामध्ये आता मात्र बाबांना माफ करू शकेल का? येणाऱ्या भागात सगळं कळणार आहे.